नमस्कार, शुभांगी रेसिपीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहे झणझणीत अशी मिसळ पाव, अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि तेही घरच्या घरी। हिवाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी चमचमीत असं खावंसं वाटते, त्यामुळे आज आपण मिसळ पाव बनवणार आहे। एक वाटी मटकी घेतली होती आणि ती स्वच्छ निवडून घेतली आणि त्यानंतर पाण्याने धुवून घेतली, त्यामुळे त्यातील धूळ माती निघून जाईल। तर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर 4 ते 5 तासासाठी ती भिजत ठेवली। चार ते 5 तास भिजत ठेवली आणि आता 4 ते 5 तास झालेले आहेत आणि मटकी आपली छान अशी भिजलेली आहे। हे पहा, सर्वची सर्व मटकी अशी छान अशी भिजली आहे। त्यानंतर मी रात्रभरासाठी एका कपड्यामध्ये ती बांधून ठेवली होती आणि त्याला छान असे मोड आणून घेतले। तर आपण ते सुरुवातीला कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत। कुकरमध्ये आता ही मटकी टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे। अर्धा चमच यामध्ये हळद घालून घेऊ। अर्धा चमच मीठ घालून घेऊ। यामुळे मटकीला छान असा रंग येईल आणि चवसुद्धा येईल। तर आपल्याला एकच शिट्टी काढून घ्यायची आहे। मध्यम आचेवर आपण एक शिट्टी काढून घेऊ, जास्त शिजवायची नाही, तर एकच शिट्टी काढून घ्यायची आहे। आणि आता आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे आणि एक टोमॅटो घेतला आहे आणि लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या। सुरुवातीला आपण तवा गरम करून त्यावर हा कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्ये तेल घालून आपण 1 ते 2 मिनिटं परतून घेऊ। थोडासा सोनेरी असा रंग आला की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ। टोमॅटो सुद्धा आपल्याला अर्धा ते 1 मिनिट परतून घ्यायचा आहे। अर्धा ते 1 मिनिट झाल्यानंतर यामध्येच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत। ते सुद्धा अर्धा ते 1 मिनिट आपण परतून घेऊ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थोडंसं थंड होऊ देऊ। यामध्ये आता आपण अर्धा चमच जिरं घालून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला शिजवलेली अर्धा चमच मटकी घालायची आहे, त्यामुळे मिसळला छान अशी टेस्ट येईल। थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचे आहे। छान अशी याची बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे। छान अशी बारीक पेस्ट तयार झाली आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतले आहे। आता कढईमध्ये आपल्याला 2 चमच तेल गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊ। जिरं तळतळायला लागले की यामध्ये बारीक केलेली पेस्ट घालून घ्यायची आहे। पेस्ट अशी छान अशी 1 ते 2 मिनिटे यामध्ये परतून घ्यायची आहे। छान अशी 1 ते 2 मिनिटं परतून घेतली की यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे। यामध्ये अर्धा चमच हळद घालून घेणार आहोत। त्यानंतर 1 चमच लाल मिर्च पावडर, अर्धा चमच धनिया पावडर, अर्धा चमच गरम मसाला। तुम्हाला जर आणखी जास्त तिखट हवे असेल तर यामध्ये आणखी तिखट तुम्ही घालू शकता। त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमच मीठ घालायचे आहे। मीठ हे आपल्याला काळजीपूर्वकच घालावे लागेल, कारण आपण मटकी शिजवताना त्यामध्ये सुद्धा मिठाचा वापर केला होता, त्यामुळे आता आपण मीठ कमी घालून घेऊ। तेलामध्ये छान अशी ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे।
आता याला छान असे तेल सुटलेले आहे, त्यामुळे आपली पेस्ट ही छान अशी झालेली आहे. यामध्ये आता आपण शिजवलेली मटकी घालून घेऊ. मटकी आपण शिजवून घेतली होती, त्यामुळे आता जास्त शिजवायची गरज नाही. यामध्ये आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे, कारण मिसळ ही पातळच असते. आता याला आपण एक उकळी काढून घेऊ आणि आपली मिसळ ही तयार झाली आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला ही मिसळ काढून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण शेव घालून घेऊ आणि बारीक कट केलेला यामध्ये कांदा घालून घेऊ. शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आणि यामध्ये आता आपण पातळ रस्सा आणखी घालून घेऊ. छान अशी आपली झणझणीत अशी मिसळ तयार झाली आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मिसळ नक्कीच आवडेल. तर आता आपण ती खायसाठी सर्व करू. पावसोबत ती सर्व करू. तर अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.